इकडे बघा. आणि यानंतर नवी मुंबईच्या आपल्या लोकांसाठी स्पेशली वाशी किंवा शेजारच्या आपल्या नवी मुंबईच्या एरियाच्या लोकांसाठी असं आहे की ज्यांना पण नजर कमी असेल आणि ज्यांना जसा पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तर आपले जे जसं मॅडमनी सांगितलं आपल्या भरपूर आश्रमामध्ये पण आपण कॅम्प करतो. पेशंट डिरेक्टली आपल्याकडे आले आणि पेशंटला पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तर त्या पेशंटला आपण डिरेक्टली कन्सिडर करणार. त्यासाठी पेशंटला काही स्पेशल करण्याची गरज नाही. फक्त मोतीबिंदूवाल्यांसाठी उपयोगी नाहीच आहे. इथे मोतीबिंदूवाल्यांसाठी तर मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, पण बाकीचे जे आजार आहेत मेनली आपलं जे कॉर्निया असतं, भुगोळ जे असतं आपल्या डोळ्याचं त्याच्यामध्ये टीक असली, भुगोळाचं शेप अबनॉर्मल असलं, ही जे कारणं आहेत त्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया भरपूर कामाची असते. एक लास्ट क्वेश्चन, साधारण खर्च किती येतो? सर्वसामान्य माणसाला परवडेबल आहे का नाही? तसं या शस्त्रक्रियाचा खर्च 15 ते 20 हजाराचा मध्ये येऊ शकतं आणि त्याऐवजी दुसरे जर जसं आपल्याला सांगितलं मोतीबिंदूचं ऑपरेशन सोबत लागत असेल तर मग मोतीबिंदूचं ऑपरेशनचा खर्च वेगळा होतं, पण अदरवाईज 15 ते 20 हजारामुळे ही शस्त्रक्रिया होऊ शकते. सारख्या अनेक पेशंट समाजामध्ये असतील त्यांना इतरत्र कुठे ट्रीटमेंट मिळाले नसेल, परंतु अशा लोकांना तृप्ती मिळण्यासाठी आग्रा कोणत्या पण पेशंटला ज्यांच्या दृष्टी कमी असेल काही कारणांमुळे असो, पेशंटला माहित पण नसेल की कोणत्या कारणांमुळे त्यांची दृष्टी कमी आहे, ते लोक अग्रवाल हॉस्पिटलच्या कोणत्या पण ब्रांचमध्ये जाऊ शकतात. आपल्याकडे सगळे स्पेशलिस्ट प्रत्येक ब्रांचमध्ये अवेलेबल आहे आणि सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे असतं पेशंटचं डायग्नोसिस करण्याकरिता किंवा पेशंटचं ट्रीटमेंट करण्याकरिता ते पण सगळ्या ब्रांचमध्ये अवेलेबल आहे. डॉक्टरांची टीम पण अवेलेबल आहे. ते कोणत्या पण ब्रांचला जाऊ शकतात असं माझं सगळ्या लोकांना आवाहन आहे. आय हॉस्पिटलमध्ये यांच्यावर केलेली पीपीपी बोलता है, इन होल प्यूपलोप्लास्टी. तो इतना एक्सप्लेन किया था. यूजुअली नॉर्मल पीपल बड़ा होएगा, एकदम ऐसा छोटा पिन होल करेगा, विजन इम्प्रूवमेंट हो सकता है. और ये मैं किधर क्लियर नहीं है, ये जगह में हट के पीपल दूसरा जगह में सूचर करके पीपल एकदम पिन होल साइज करके पेशेंट को विजन बढ़ा सकते हैं. ही जी सर्जरी आहे ही नेमकी काय आहे आणि याला पेशंटला नेमकी काय मदत या सर्जरी? ही जी सर्जरी असतं त्याच्या डोळ्याच्या आतमध्ये आपली एक पापणी असते ज्याला आपण म्हणतो आयरिस, आणि ते पापणीमध्ये एक छोटसा नॉर्मली पण भोग असतं जे जास्त कमी होत राहतं, त्याला आपण म्हणतो प्युपिल. ते प्युपिलचा साईज जे आहे आपण त्याचं जे साईज आहे त्याला आपण कमी करून डोळ्याच्या आतमध्ये सगळ्यात जास्त लाईट जावे त्या कमी भोगामधनं ते आपण करतो. याऐवजी या प्युपिल जे म्हणतात आपण ज्याला जे डोळ्याच्या आतमधलं पापणीचं जे भोग म्हणतात त्याला आपण थोडंसं साईडला पण घेऊन जाऊ शकतो या शस्त्रक्रियामुळे. आणि जर पेशंटला सेंटरला बुगुळावर टीक असली तर पेशंटला साईडनं लाईट आल्यामुळे दिसू शकतो. पेशंटला काय फायदा होता या शस्त्रक्रियामुळे? पेशंटची जे नजर असते, जे रिकव्हरी जे असते ते एकदम फटाफट होते आणि पेशंटला जे रिस्क असतं कॉर्नियल ट्रान्सप्लांटचं रिस्क म्हणा ते रिस्क एकदम कमी होतं आणि पेशंटला जास्त औषधं वगैरे वापरावी लागत नाही आणि पेशंटचं रिकव्हरी लवकर. ही सर्जरी जनतेने करावी, लोकांनी करावी, यासाठी लोकांना काय आव्हान कराल? म्हणजे त्याचा प्लस पॉईंट काय? सर्जरीचा प्लस पॉईंट किंवा या शस्त्रक्रियाचा प्लस पॉईंट हाच आहे की शस्त्रक्रियामध्ये जे रिस्क असतं ते फार कमी आहे. ते आपले दुसरे जे ऑप्शन ते शस्त्रक्रियाचे त्याच्यामध्ये रिस्क जास्त असतं आणि ज्यांना बुगुळावर टीक असल्यामुळे नजर कमी असते किंवा आपलं बुगुळाचा शेप जे असतं ते अबनॉर्मल असल्यामुळे ज्यांना नजर कमी आहे ते लोक या शस्त्रक्रियासाठी आपल्या डॉक्टर अग्रवालच्या कोणत्या पण ब्रांचला जाऊ शकतात. बहुत खास बात है हमारे ग्रुप की कि हम इस चीज में बहुत बिलीव करते हैं कि पेशेंट की आंखों में जो भी प्रॉब्लम है उसको कैसे बेस्ट सॉल्व किया जा सकता है. ऑप्थेल्मोलॉजी एक ही डॉक्टर जो है उसकी केयर कर सकता है. ऑप्थेल्मोलॉजी के लिए अलग अलग तरीके का इक्विपमेंट, अलग अलग तरीके के डॉक्टर्स, आपके आगे के अलग अलग डॉक्टर, अलग अलग इक्विपमेंट्स, ये सारी फैसिलिटीज हमारे हॉस्पिटल्स में उपलब्ध है. और मुझे बहुत आहे त्यांचे डिटेल्स म्हणजे आपण का हे सर्जरी या पेशंटसाठी सिलेक्ट केली आणि या पेशंटला या सर्जरीचा एवढा फायदा का झाला याविषयी मी आपल्याला थोडक्या शब्दात बोलतो. तर आपले जे पेशंट होते त्यांचं उजवा डोळा जे होतं ते लहानपणापासून त्याला टीक पडलेली होती. जेव्हा पेशंट मला आता 5 ते 6 वर्षाचे होते लहानपणी, आणि ते टीक पडल्यामुळे उजव्या डोळ्याला लहानपणापासून त्या पेशंटला नजर नव्हती.
तर त्यांचं पूर्ण आयुष्य डाव्या डोळ्याचं जे नजर होती त्यांची, डाव्या डोळ्याची नजर त्यांची चांगली होती, त्या डाव्या डोळ्याची नजरमुळे त्यांचं पूर्ण आयुष्य ते भागवत होते. 5 ते 6 वर्ष आधी डाव्या डोळ्याला एक व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे डाव्या डोळ्याला पण बाहेरचं जे आपलं भूगोल असतं, ज्याला आपण म्हणतो कॉर्निया, ते कॉर्नियाला टीक पडली आणि ते टीक पडल्यामुळे डाव्या डोळ्याची नजर पण पेशंटची कमी झाली. याऐवजी डोळ्याप्रमाणे त्या पेशंटला डोळ्याच्या आतमधला जो आपला लेन्स असतं त्याच्यामध्ये पण लेन्स सफेद होत गेला. ते आयुष्यामुळे असतं किंवा आपल्या एजमुळे असतं आणि त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. On behalf of Dr. Agarwal's hospital and IIT Jyoti hospital, नमस्ते सबको. ये डॉक्टर वंदना अभी कैसा बोला, डॉक्टर अमर अग्रवाल हमारा चेयरमैन इनोवेटिव सर्जन है. पूरा दुनिया घूमता है. सो एवरी टाइम लाइक नया टेक्निक इंट्रोड्यूस करता है. ये प्यूपलोप्लास्टी एकदम नया ऑपरेशन है, टोटली डिजाइंड बाय मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया एंड मेक फॉर द वर्ल्ड. सो ये नंबर आप चेक करने के लिए ऑप्टोमेट्रिस्ट के पास जाता है, यूजुअली पिन होल यूज करता है. दैट मींस एक एक्सप्लेन करूंगा कि हमने एक्चुअली किया क्या है और ये पिनहोल पिपलोप्लास्टी है क्या. तो एक सिंपल एग्जांपल मैं दे रहा हूँ. एक वॉलंटियर आप अगर यहाँ पे आ जाए, सो ये हमारे पेशेंट है. उनका दूसरा जो आँख है वो भी वाइट हो चुका है, ठीक है, और ये वाइट आँख के पीछे वाइट मोतिया बिंदु है. सो द कंसेप्ट क्या है आज मैं आपको एक्सप्लेन करूंगा कि अब पूरा वाइट कॉर्निया है, मेरे को करना पड़ेगा, उनका नया आंख डालना पड़ेगा, कॉर्नियल ट्रांसप्लांट करना पड़ेगा. अब इंडिया में प्रॉब्लम क्या है कि कॉर्नियल